साहेबांच्या माध्यमातून नमो गंगेच्या अंतर्गत किती नद्या आमच्या शुद्ध झाल्या हे कदाचित माहिती त्यांची कमी असणार। बकरी ईदच्या काळात जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही। आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड या भागात जाऊन बघा, रात्री काय धिंगाणा टाकला जातोय, सगळ्या खाऊन पिऊन घाण खालती टाकतात, तेव्हा कोण विचारत नाही। सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे, सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे। एवढीच हिंमत आहे तर बाकी सगळ्या ईदच्या टायमाला आणि बकरीदच्या टायमाला विचारा ना। मोहरमच्या टायमाला जेव्हा प्राण्यांवर सळ्या घातल्या जातात तेव्हा कोण विचारत नाही की काय सळ्या घुसवतात। राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर। अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहे। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता, किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता, किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला। आता बोला, राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतोय, महायुतीबरोबर काम करतोय। राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप हे सहमत असतील, त्याच्यावर त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे।